आज बोलण्याचं कारण हे आहे की आज अतिशय लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे आमच्या मालेगाव भागामध्ये. डोंगराळे म्हणून गाव आहे तिथे. तर म्हणजे अक्षरशः खरंच की एवढे वाईट लोक वागू शकतात. आणि ही घटना आजच नाही, यापूर्वी बराच वेळा घडलेली आहे. आणि आत्ता मागं पण एक कुठे सांगली साताऱ्याकडे पण हीच घटना घडलेली आहे. त्याने पण त्या जात्यांनी अक्षरशः तिचं ठेचून मारलेलं आहे. आणि आजची घटना पण तीच आहे. पण तुम्हाला सांगते मी, काय होतं की आपल्याला रील येतो, फोटो येतात, आपण स्क्रीनशॉट काढतो, स्टेटसला ठेवतो. 24 तास ते स्टेटसला असतं, लोक बघतात. त्याच्यावर कोणीही काही प्रतिक्रिया करत नाही किंवा कोणीही काही ॲक्शन घेत नाही. तर त्याचा उपयोगच नाही आहे काही, तसं पाहायला गेलं तर. पण आणि या अरब देशामध्ये जे आपण बघतो की कोणी काही गुन्हा केला, काही चोरी केली, काही मोठा हे केलं, तर त्यांना लगेच भर चौकात शिक्षा भेटते. एक तर ते गोळी झाडतात किंवा फाशी देतात किंवा त्यांचं ते हेच करतात, त्यांचं डोकंच कलम करतात ते. तर तशी तो कायदा जोपर्यंत आपल्या भारतामध्ये येत नाही तोपर्यंत इथं अशा घटना होतच राहणार आहेत. काय होतं की आता आज ही घटना घडली, 8 दिवस 15 दिवस खूप झालं, महिनाभर सोशल मीडियाला येईल, टी व्हीला येईल, मोबाईलवर फिरेल, असं झालं तसं झालं. आणि नंतर आता इथून मागच्या ज्या घडलेल्या आहेत, ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या लहान लहान मुलींवर अत्याचार होतात, मोठ्या मुलींवर अत्याचार होतात, तर त्या काय होतं, बस तेवढं महिनाभर चालतं ते. हे असं झालं तसं झालं. पण नंतर त्या गुन्हेगाराचं काय होतं, त्याला फाशी भेटते का, त्याला काय शिक्षा होते, हे नंतर येतच नाही मोबाईलवर किंवा टी व्हीवर. ते गायबच होऊन जातं. सगळे लोकही शांत होतात, सगळे विसरतात. दुःख होतं ते त्यांच्या घरच्यांनाच होतं फक्त. ते कधीही विसरू शकत नाही. पण त्यांना सपोर्ट नसल्यामुळे ते लोक पण शेवटी थकतात आणि माघार घेऊन घेतात. तर असा आपला भारतातला कायदा आहे. जोपर्यंत अरब देशामध्ये जे कायदे आहेत तसे आपल्या देशामध्ये येत नाही तोपर्यंत ह्या घटना घडतच राहणार आहेत. त्यामुळे फार गरजेचं आहे. आणि प्लीज आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आज आमच्या आमच्या इकडे संभाजीनगरला पण असंच एक 8 दिवसापूर्वी अशीच घटना झाली. मुलगी गायब झाली, 4थ्या दिवशी विहिरीत सापडली. बरं, मग त्याचं काय झालं काय नाही, तो तो गुन्हेगार पकडला गेला का नाही गेला, का त्या मुलीचं विहिरीत कशी सापडली, काहीच नाही. फक्त जेव्हा नवीन नवीन गोष्टी घडतात तेवढ्यापुरतं तेवढं सोशल मीडियावर ते फिरतं. नंतर फक्त सांत्वन करतात, अरे नाही असं नाही व्हायला पाहिजे होतं, असं झालं, त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे, त्याला तशी शिक्षा झाली पाहिजे, एवढंच बोलतात लोक. त्याच्या पलीकडे काहीही होत नाही. तो गुन्हेगाराला शिक्षा भेटते का नाही भेटत, का तो जेलमधून सुटतो, हेही कोणाला माहीत नसतं. तर कृपया करून असं करू नका. आणि झालंच असं काही तर त्या पूर्ण कुटुंबाला शेवटपर्यंत साथ द्या. आणि आता त्यांची मागणी आहे की त्या गुन्हेगाराला तुम्ही इथं आणा, गावात आणा, भर चौकात त्याला फाशी द्या, तरच आम्ही त्या मुलीवर अंत्यसंस्कार करू. तर ही गोष्ट बरोबर आहे. पण ते शेवटपर्यंत हे जे ते म्हणताय ते खरंच घडलं पाहिजे. जेव्हा हे लोक बघतील ना की भर चौकात खरं शिक्षा भेटते, भयानक शिक्षा भेटते, तेव्हा ह्या अशा घटना घडणार नाही.